अजब रमा राघवची जोडी। पाहिलं ना, मगाशी तुम्ही सगळेजण राघवची बाजू घेऊन मला सांगत होतात तो असं करणार नाही याचं ठामपणे सांगत होतात. आपल्या सगळ्यांचं नाक कापलंय त्यांनी, स्वतः कबूल करतोय तो. नाही नाही आबा, तुमचं नाक कापलं जाईल असं मी कधीच वागणार नाही आणि आजही नाही वागलं. मी हवं तर तुमची शपथ घेऊन सांगतो. राघवा दूर हो. अरे बापाची शपथ घेऊन स्वतःच्या चुकीचं समर्थन करायला लाज नाही वाटत तुला? आबा मी खरंच सांगतोय, त्या फोटोतल्या मुलीचा आणि माझा काहीच संबंध नाही. अहो साधी मैत्री सुद्धा नाही. अरे मग कोण आहे ती मुलगी? आज ऑफिसमध्ये सगळे मोठा प्रोजेक्ट मिळाला त्याचा आनंद साजरा करत होते. तर त्या ताईंनी मला अशा प्रकारे अभिनंदन केलं आणि मलाही त्याची काहीच कल्पना नव्हती. मी त्यांना लगेच दूर लोटलं, पण त्याआधी कोणीतरी फोटो काढला. म्हणजे या सगळ्यात तुझा दोष नाहीये ना? ती मुलगी चुकीची आहे. आई, कोणासाठी काय चुकीचं आणि काय बरोबर हे आपण कसं ठरवणार? ही त्यांची आनंद व्यक्त करायची पद्धत आहे. ती आपल्यासाठी नवीन असली तरी त्यांच्यासाठी अगदी साधी आणि सरळ आहे. हे मात्र खरं आहे. मी इंटरनेटवर बघते ना, आजकाल तरुण मुलं मुली सहज भेटतात, एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात, एकमेकांना मिठ्या मारतात, मित्र मित्र असल्यासारखे राहतात. आणि त्या मुलीने तसं केलंय. राघवाची यात काहीच चूक नाहीये. आबा, मला असं वाटतंय आपल्या राघवला त्रास देण्यासाठी कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय. नाहीतर तो फोटो तुमच्या फोनवर कोणी का पाठवेल? तुझ्या बेटा, मग हे चांगलंच झालं ना त्यांनी मला फोटो पाठवले. ते मला कळलं तरी ऑफिसमध्ये माझ्या मुलाला कसले वारे लागतायत. मर्यादा ओलांडल्यात त्यांनी, त्याचा हा डोळ्यासमोर पुरावा आलाय. आबा मी खरंच काही नाही केलं. हे बघ राघवा, त्या फोटोमध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. ती मुलगी आहेच, पण त्याबरोबर तू सुद्धा आहेस. पण सगळं खापर तू आता तिच्यावर फोडतोयस. अरे राघवा, स्वतःला वाचवण्याच्या नादात किती चुका करशील रे. अरे मोठ्या कौतुकाने तुझं नाव राघव ठेवलं होतं रे. तू मर्यादा पुरुषत्व नाहीस, पण घराबाहेर जाऊन तू मर्यादा ओलांडायला लागलायस. आबा तुम्ही आता खूप मोठा गैरसमज करून घेताय माझ्या बाबतीत. आता मी नाही, तुम्ही चुकीचं वागताय. आबा नाही, तसं नाही मला म्हणायचं. पण राघव, तू तुझ्या आबांना म्हणालास की ते चूक करतायत. माफी माग. गरज नाहीये त्याची शालिनी. त्याच्या अहंकाराने त्याला अंधळ केलंय. ऑफिसमध्ये त्याचं थोडं कौतुक काय झालं, त्याला वाटायला लागलं आता मी श्रेष्ठ झालो, काही मनाला येईल तसं वागायला मी मोकळा आहे. आबा तसं नाहीये खरंच, पण तुम्ही मला माफ करा. ए ओठ. एक अक्षर देखील बोलू नकोस. माझ्या घरात अहंकारी माणसाला स्थान नाही. तो जरी माझा मुलगा असला तरी. कशाला ना असं नको मागूस रे माझ्या राघवाशी. तो सांगतोय ना त्याने असं काही केलं नाही म्हणून, तर ऐक ना त्याचं. ऐका ना, त्यांनी न केलेल्या चुकीची एवढी मोठी शिक्षा त्याला देऊ ना. अहो शेवटी काहीही झालं तरी आपला मुलगा आहे तो. अगं त्याचीच तर लाज वाटते शालिनी मला. अरे माझ्या अपेक्षांचा चुरारा झालाय. राघव, मी जे काही आता म्हणालो त्याचा अर्थ तुझ्या लक्षात आलेला दिसत नाही. तुझ्यात जो अहंकार आलेला आहे तो माझ्या घरात चालणार नाही. आता या क्षणापासून तू माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही.
जानना असा वेड्यासारखा वागू नकोस. आता माझं सुद्धा ऐकणार नाहीयेस का तू? आबा एकदा तुम्ही राघवच्या चेहऱ्याकडे बघा. तुम्हालाच तुमचं पटेल की त्याने काहीच केलेलं नाहीये. त्याला असं घडत नका काढू. अहो हवं तर त्याला अजून ओरडा, पण अशी शिक्षा देऊ नका. त्याला घर सोडायला सांगू. थांब तू शालिनी. राघव तुला ऐकायला आलं नाही का? राघव यापुढे तुझा अहंकार घेऊन तू उंबरठ्या बाहेरच राहायचं. तुला माझ्या घरात प्रवेश नाही. हे अजिबात बरोबर केलेलं नाहीयेस का जानना? अजूनही शहाणा हो. त्याला घराबाहेर काढू नकोस. ठीक आहे, जोपर्यंत तू राघवाला घरी घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी देवीचा जप करत बसेन. जागेवरून हलणार सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही पिणार. आता बघू तू जिंकतोस की आमचा राघववरचा विश्वास. वाव रॅम्स, आज पुन्हा आईस्क्रीम पार्टी. किस खुशी में. मला तर वाटलं आज तू जाम अपसेट असशील. का? अगं आज राघव टीम लीडर झाला ना, म्हणजे तो आता आपला बॉस होणार. आणि तरी पण तू इतकी हॅपी. हो, कारण तो बॉस होणार असला ना तरी त्याच्या आधीच त्याची वाट लागणार. यू नो व्हॉट, आय थिंक त्याचे डॅड ना त्याला उद्यापासून ऑफिसला पाठवणारच. का? कारण तू राघवला हक केलेले फोटोज क्लिक करून हिने त्याच्या बाबांना पाठवले. सो ते तर फ्रेंडली फोटोज आहेत. एवढं काय त्यात त्याची वाट लागणार आहे. डार्लिंग, अगं आपल्यासाठी ते फोटोज नॉर्मल आहेत, पण त्याच्या डॅडसाठी नाही. ते ना खरंच खूप जुन्या विचारांचे आहेत ग. व्हेरी शुअर हे फोटोज बघून ना त्यांच्या घरात बॉम्ब फुटणार आहे. बॉम्ब. मी माझ्या डॅडकडनं ना त्यांच्याबद्दल खूप ऐकले. अँड आय नो राघवचे असे फोटोज बघून त्यांना खूप लाज वाटणार आहे त्याची. सोसायटी मधला तो त्यांचा स्टेटस आहे तो संपला असं वाटणार आहे. गर्ल्स, मला सांगा त्यांच्या ते सो कॉल्ड संस्कारांचं काय होणार आहे? रॅम्स, तू किती मीन आहेस ग. आजच राघव टीम लीडर झाला, पण त्याला हे सेलिब्रेट सुद्धा नाही करता येणार. आणि त्याच्या बाबांना त्रास होईल तो वेगळाच. रिअली? व्हॉट अबाउट माय मॉम? तिला त्रास नाही झाला? त्याने तिच्या स्टेटसचा विचार केला का? पवित्राबद्दल सगळ्यांना सांगून टाकलं.
वॉज इट फेअर? वॉज इट फेअर इनफ? तिला ज्याने रडवलं ना तो स्वतःच रडणार आहे आणि मला त्याच्यात काहीच चूक वाटत नाही. कळलं? आय एम हॅपी. तुझ्यात जो अहंकार आलेला आहे तो माझ्या घरात चालणार नाही. देव, तेव्हा राघवला एवढी मोठी शिक्षा नको रे होऊन देऊ. त्यांनी काही केलेलं नाही. दया कर देवा, दया कर. आई, तुम्ही एकदा बोलून बघा ना आबांशी. कमी समजावलं का मी त्यांना? तू बघितलंस ना, पण ते नाही ऐकत आहेत कुणाचं. अगं पण बाहेर किती थंडी आहे, दादा कशी सहन करेल ती? आणि थंडीने उद्या त्याची तब्येत बिघडली तर? शुभ बोल आहे नारायणा. काय होऊन बसलंय सगळं? तो फोटो याच्या आधीपर्यंत आपण सगळे किती आनंदात होतो. राघवला यश मिळेल याची आपल्या सगळ्यांना खात्री होती आणि ते त्याने मिळवलं सुद्धा. आपल्याला साजराच करता आलं नाही. काय हालत झाली आपल्या राघवची. त्यात बिचाऱ्याने दुपारपासून काही खाल्लं नसणार, त्यात तो बाहेर थंडीत कुडकुडत उभा. त्याला तुम्ही आत बोलवा ना. नाही रे नारायणा, तो त्याच्या आबांपेक्षा दुप्पट हट्टी आहे. जोपर्यंत त्याला मानाने आत बोलावलं जात नाही तोपर्यंत तो नाही येणार. अगं पण मग दादा काय असंच रात्रभर बाहेर उभा राहणार? ते काही नाही, मी त्याला लगेच शाल देऊन येते. कुठे निघालीस? आबा, मला तुमचा राग कळतोय. राघव चुकलाही असेल कदाचित, पण तुम्ही त्याला अशी शिक्षा देऊ नका ज्यानं त्याच्या तब्येतीला काहीतरी त्रास होईल. हे बघा, राघव इतकाही दुबळा नाही. एक रात्र तो थंडी वारा सहन करू शकणार नाही. तेव्हा त्याला त्याची शिक्षा भोगू द्या. आतून बाहेरून पवित्र होऊ द्या त्याला. पण इतक्या थंडीत शालिनी, आज इतकी कडाक्याची थंडी का पडली माहितीये? राघवने शुद्ध व्हावं म्हणून. ही कडाक्याची थंडी, बोचरं वारं सहन करून राघवला स्वतःला सिद्ध करू द्या. तेव्हा त्याच्या मदतीला कोणीही जायचं नाही. आजची रात्र राघवला कायम लक्षात राहिली पाहिजे. आणि तरच राघव पुन्हा अशी चूक करणार नाही. समजला? काय सुरू असेल त्या इडियटच्या घरी? हे त्याच्या डॅडने त्याला किल तर नसेल ना केलं? नाही, हे एवढं नको व्हायला. ही मोना पण ना फोटो कसा नाही पाठवला? हे डार्लिंग, मामा, व्हॉट्सअप काय चाललंय? मॉम सिट अप. काय मला तुला काहीतरी सांगायचं. यु नो व्हॉट मॉम? मी त्या राघवच्या घरात आग लावली आहे. व्हॉट? अगं म्हणजे त्याचे पॅरेंट्स थोडे कन्झर्वेटिव्ह आहेत ना, सो मी मोनाने त्याला हक केलेला फोटो त्याच्या डॅडला पाठवला. व्हॉट? डोंट बिलीव्ह दिस.
त्यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे, माहितीये का तुला? इवन आय थिंक सो. बट मॉम, मला ना थोडं गिल्ट येत आहे ग. आय मीन, मी खूप जास्त नाही ना केलं. नो, इनफॅक्ट जे काही केलंयस ना ते कमीच केलंयस. हा, तेव्हा डोंट यू फॉरगेट, हा तोच माणूस ज्याने सगळ्या जगासमोर आणलं. हे गिरीशने दुसरं लग्न केलंय, त्याने त्या बाईला पूजेमध्ये सगळ्यांसमोर आणलंय, गिरीशच्या बाजूला बसवलंय, माझ्या बरोबरीने बसवलंय. डोंट यू फॉरगेट दॅट. आय नो, म्हणूनच त्या माणसाचा मला खूप राग येतो. त्याने त्याचा रूडनेस दाखवला असताना मला तुम्ही टॉलरेट केला असता, बट त्याने त्या पवित्रासमोर तुझा इन्सल्ट केलाय. नो, मी त्याला कधीच माफ करणार नाही. नेव्हर. जस्ट डोंट नो हाऊ मच आय हेट हिम. माझ्या मैत्रिणी इतक्या हसतात माझ्यावर, इतक्या गॉसिप करतात. किटी पार्टीमध्ये त्यांचे टॉन्ट्स ऐकून आहे ना मी. मॉम चिल. यू नो वॉट, आय फील या सगळ्यात जितका राघव रिस्पॉन्सिबल आहे ना, तितकाच डॅड पण आहे. पवित्राला या घरात आणायच्या आधी त्याने एकदा तुझा किंवा माझा विचार का नाही केला? आंधळा झाला होता ना तो तिच्या प्रेमात. नॉनसेन्स. मॉम प्लीज काम डाऊन. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड तुला किती त्रास होतो इथे. मला त्रास फक्त एवढ्याच गोष्टीचा होता की तुझा त्रास दिसून सुद्धा मी काहीच करू नाही शकत ग. तुझं पेन फक्त मला दिसतंय, तसं त्या राघवला नाही दिसला ना, म्हणून तो पूजेत तसा वागलाय. टफ काय तर म्हणे पवित्राला तिचा रिस्पेक्ट मिळाला हवा. रिस्पेक्ट आणि तिला माय फूट हाऊ डेअर शी. बघतेस ना तू, पूजेनंतर किती नूर बदललाय तिचा. ती किती तोऱ्यात वावरते, जणू हे घर तिचं आहे. सगळा नूरच बदललाय तिचा. सतत गिरीशच्या पुढे मागे करत असते. मला ना आजकाल भीती वाटते. भीती? कसली भीती मॉम? तुझा डॅड त्या बाईच्या अति आहारी तर जाणार नाही ना? तिचं ऐकून आपल्याला घराबाहेर काढून टाकणार नाही ना? मॉम, नो 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 मॉम, डॅड असं काही करणार नाहीये. जर का पवित्राचं ऐकून त्याला असं काही करायचं असतं तर खूप आधीच केलं असतं ना त्याने. रिमेंबर मॉम, माझी सीईओशिप त्याने राघवच्या सांगण्यावरून कॅन्सल केली, पवित्राच्या नाही. जर का राघवने त्याला परत भडकवलं ना तर तो काही करू शकतो. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच तू त्या राघवला अजून टॉर्चर कर. इतकं टॉर्चर कर ना की त्याला पुन्हा आपल्या फॅमिलीकडे बघायची हिंमत सुद्धा नाही झाली पाहिजे, कळलं? डोंट वरी मॉम. तसंही त्याच्या घरी काय चाललंय हे बघायला मी मोना आणि नेहाला पाठवलंय तिथे. गुड. ते सांगतीलच त्याच्या डॅडने कसं रिॲक्ट केलंय ते. आणि तुला अपडेट मिळालं की ते तू मला सांगशील. येस कोर्स. गुड. सो एन्जॉय दिस बेबी. गुड नाईट मॉम. बाय. गुड नाईट. गुड नाईट.
मोना, अगं हा काय फोटो पाठवलास तू? हॅलो रॅम, तू म्हणालीस तसं आम्ही राघवच्या घराजवळ उभे आहोत. अगं तू इथे बाहेर थंडीत कुडकुडत उभा आहे ग. मला असं वाटतं त्याच्या घरच्यांनी ना आमचा फोटो पाहिलाय आणि त्याला घराच्या बाहेर काढलंय. व्हॉट? येस, बिचारा राघव. अगं आम्ही तर आता कारच्या बाहेर उतरलो तर आमचा बर्फ झालाय. तर त्या बिचाऱ्याचं काय झालं असणार? तो कधीच आता तिथेच उभा असणार. रॅम्स, हॅलो हॅलो रॅम्स, यू देअर? रॅम्स, या रॅम्स, मला असं वाटतंय तू तो फोटो पाठवून खूप मोठी मिस्टेक केलीयस. तो फोटो नव्हता पाठवायला पाहिजे होतास ग. शट अप. कट केला. मी खरंच चूक केली आहे का? पण नो, त्या माणसाचा मला खरंच खूप राग येतो. पण त्याने असं थंडीत उभं राहावं असंही मला नाही वाटत आहे. व्हॉट इफ त्याच्या डॅडने त्याला परत घरात घेतलंच नाही तर?